नमस्कार. मी नैना दिलीप रेल्वे, एक गृहिणी. मनस्विनी नावाचा एक कथासंग्रह मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे. छोटासा कथासंग्रह. मनस्विनी स्वतःला ओळखत उंच भरारी घेऊन स्वतःची स्वप्न पाहणारी एक स्त्री. स्त्रीची वेगवेगळी रूपं नव्या जुन्या पिढीतील दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. आणि हो मैत्रिणी, या छोट्या कथांना तुम्ही लाईक शेअर करावा अशी माझी नम्र विनंती. आणि अर्थातच आपण सुरुवात करूया माझ्या या कथांना. आणि तुमच्या प्रतिसादाची मला अपेक्षा असेल. थँक्यू. धन्यवाद. चला तर मग सुरू करूया. कथेचं नाव आहे गुंजा. आज बऱ्याच दिवसांनी मी बेळगावला आले होते. सुरुवातीला काही दिवस ॲडजस्ट होत वेळ गेला होता, पण आता मात्र माझ्याकडे भरपूर निवांत वेळ होता. संध्याकाळची वेळ तर फारच सुंदर वाटत होती. आकाशात ढगांची नवीन रूपं पाहायला मिळत होती. कधीतरी अचानक आभाळ गच्च भरून पाऊस दाटून येत होता. जणू एखादी विरहणी आपलं मन मोकळं करून टाकावी तशी मी देखील त्या मोकळ्या जागेत हवेत फिरायला जायला लागले होते. मोरांच्या सहवासात निसर्गाची काही नवीनच ओळख मला होत होती. निर्जन रस्त्यावर दोन्ही बाजूला दुतर्फा झाडं, जणू काही अंगावर अत्तराचा शिंपडा होतोय असा भास होत होता. चारी बाजूला हिरवीगार झाडं. त्या माळावर 2 मुलं आणि एक मुलगी गाई म्हशी चरायला घेऊन येत होती. त्यांना चरायला सोडून ती मुलं तिथेच गप्पा मारत होती. माझी रोज त्यांच्याबरोबर नजरानजर होत असे. मग हळूहळू माझ्याकडे बघून ती मुलगी हसू लागली होती. असेल 15-16 वर्षांची. मूळचा गोरा रंग उन्हाने थोडासा रापलेला, गोल चेहरा, शरीराने थोडी गोलसरच, अंगाची धष्टपुष्ट वाटत होती. केसांचा अंबाडा घातलेला आणि एक पट कपाळावर आलेली होती. कपाळावर लाल भडक टिकली आणि गळ्यात काळ्या मण्यांची पोत घातलेली. शरीराच्या त्या ठसठसीत बांध्यावर शोभून दिसेल अशीच गच्च साडी लपेटलेली. त्यामुळे तिचा बांधा अजूनच उठून दिसत होता. चेहऱ्यावर एक गोड हसू त्या वातावरणाने उजळून निघालेलं. त्या मुलांबरोबर हसत खेळत ती वासरांना हाकारत होती. अगदी उड्या मारतच धावायची, जणू काही ते गार वारं तिच्या अंगात भरलेलं असायचं. पळता पळता माझ्याकडे बघून गोड हसायची. एके दिवशी मात्र मीच पुढाकार घेतला. तिच्या जवळ जात म्हटलं, नाव काय ग तुझं? ती थांबली. जवळच्या एका कट्ट्यावर बसली. तोंडात गवताची एक काडी चावतच म्हणाली, गुंजा. अरे वा, छानच नाव आहे. कुणी ठेवलं ग? मी विचारलं. माझ्या बाने, ती म्हणाली. मी जन्माला आले ना तेव्हा आमच्या आंब्याच्या झाडावर मधमाशांनी घर केलं होतं. त्या माशा सारख्या गुंग गुंग करत फिरायच्या. मग माझा बा म्हणाला, त्यातलीच एक माशी आपल्याकडे आली म्हणून गुंजा. ती लाजली आणि जोरात हसली. मला खूपच कौतुक वाटलं तिचं. शाळेत जायचीस? माझ्या प्रश्नावर ती कट्ट्यावरून उठली. हो ना, 8वीपर्यंत शिकले. मला उगीचच तिच्या चेहऱ्यावर उदासी झळकल्यासारखी वाटली. पण ती परत हसली. त्या गवताच्या काडीने गवताला मारत होती. मॅडम, शाळेत मी खूप हुशार होते. पहिला नंबर कधीच सोडला नाही. अगं, मग शाळा का सोडलीस? मी विचारलं. काय करणार? आम्ही 5 भावंड, 4 बहिणी, 1 भाऊ. बा तरी कुणाकुणाला शिकवणार? त्यात मी मोठी. कुणीतरी लग्नाचं विचारलं आणि बाने लगेच हो म्हणून लग्न लावून दिलं. अचानक तिचा चेहरा चमकला. मॅडम, लग्नात मला 4 साड्या मिळाल्या. पायात जोडवी, पैंजण, गळ्यात ही पोत, कानात मोत्यांचं डूल देखील. खूप मजा आली होती. आमच्याकडे बुंदीचे लाडू पण केले होते. त्या गोरापण हाताने केसांची बट मागे सारत ती गोड हसत होती. केव्हा झालं ग तुझं लग्न? आत्ता या पाडव्याला वर्ष होईल बघा. आणि मग मुलं? नाही मॅडम, माझा नवरा म्हणतो लवकर मूल नको. तो 10वी शिकलेला आहे ना. केवढा निरागसपणा. मी नुसती तिचा चेहरा न्याहाळत होते. पण सासू मात्र सारखी बोलत असते. मी तरी काय करणार? ते तर देवाच्याच हातात असतं असं म्हणतात बाबा. मला खूप गंमत वाटली तिच्या बोलण्याची. केवढा निर्मळपणा. तिची आणि माझी मैत्रीच झाली होती. रोज माझं फिरायला जाणं
आणि गुंजाने आपल्या वासरांना घेऊन येणं जणू काही नेमच झाला होता. तिच्या काही ना काही गप्पा असायच्या, पण शाळेचं नाव निघाल्यावर मात्र ती थोडी उदास व्हायची. तिला शिकायचं होतं, शाळा मास्तरीण व्हायचं होतं. तिला मुलांना शिकवायला खूप आवडायचं. ती शाळेत देखील सर्व मास्तरांची आवडती होती. एक दिवशी येताना तिची शाळेची एक जुनी निबंधाची वही घेऊन आली होती. इतकं सुंदर अक्षर, जणू मोत्यांची माळच. त्यात लिहिलेला निबंध तिने मला दाखवला होता. मी कोण होणार. निबंध वाचून झाल्यावर अचानक तिच्या डोळ्यातून 2 थेंब वहीवर पडले. तेव्हा मला जाणवलं तिचे डोळे मोठाले आणि काळेभोर आहेत, हरणासारखे निष्पाप. त्यात भरलेलं पाणी बघून माझं मन हेलावून गेलं होतं. अगं काय झालं? ठीक आहे, तू आत्तासुद्धा शिकू शकतेस. घरी अभ्यास करून देखील परीक्षा देता येते. तिने नाक पुसतच डोळे पुसले आणि खुदकन हसून म्हणाली, माझी सासू शिव्याच घालेल शाळेचं नाव काढलं तर. माझी वही देखील माझ्या बॅगेत लपवून ठेवलेली आहे. कुणालाच नाही दाखवली, अगदी नवऱ्याला सुद्धा नाही. त्याला नाही आवडत शाळेत पहिला नंबर आलेला सांगितलेलं. लगेच चिडतो. 10वी नापास आहे ना तो. मजुरी करतो आणि पैसे आणतो. आमच्याकडे 2 म्हशी, 1 गाय आहे. दुधाचे देखील थोडे पैसे मिळतात, पण त्याचे पैसे दारूतच उडवतो. सासू शिव्या घालते. जमिनीचा एक तुकडा पण आहे, त्यामुळे खायला प्यायला काही कमी नाही. आता आमची चांगलीच गट्टी जमली होती. कधीतरी मी आकाशातल्या रंगाची उधळण बघत बसायचे आणि गुंजा मला विचारायची, मॅडम, कृष्ण असाच असेल का हो? काळ्या निळ्या रंगाचा, देखणा. मला सारखं वाटतं आकाशात बघितल्यावर, आणि म्हणूनच गोरीपान राधा त्याच्या प्रेमात पडली असेल. मला भारीच कौतुक वाटलं तिच्या विचारण्याचं. तुला बरंच माहिती आहे की राधाकृष्णाविषयी, मी म्हटलं. हो, मी वाचते ना पुस्तकात. मला खूप आवडतं बघा वाचायला. आज मला सुद्धा त्या रंगात कृष्णाची रंगाची छटा दिसत होती. म्हणूनच राधा भाळली असेल असं उगीचच वाटलं. नंतर 2-4 दिवस माझ्या बाहेर जाण्यामुळे माझं फिरणं झालं नव्हतं. पण परत आल्यावर मी फिरायला जायला लागले. पण गुंजा दिसत नव्हती. त्या मुलांना बघितल्यावर मी त्यांना विचारलं, गुंजा कुठे आहे? घरीच आहे. आजारी आहे म्हणतात, आलीच नाही आठवडाभर. मला उगीचच काळजी वाटायला लागली. काय झालं असेल? मनाला हुरहुर लागून राहिली होती. पण नंतर लगेच 2 दिवसांनी मला गुंजाचा आवाज ऐकू आला. मला बघताच ती धावतच माझ्याजवळ आली. चेहरा उतरलेला, डोळे थोडे निस्तेजच वाटत होते. माझ्या अगदी जवळ येऊन पटकन तिने माझा हात धरला. मॅडम असं म्हणत ती खुदकन हसली आणि लाजली देखील. त्या निस्तेजपणामध्ये सुद्धा गोडवा होता. काय ग, बरं नव्हतं ना तुला? काय झालं होतं ग? मी काळजीच्या सुरात तिला विचारलं. हो ना मॅडम, बऱ्याच उलट्या झाल्या, ताप देखील आला होता. मग डॉक्टरकडे नेलं होतं माझ्या नवऱ्याने. त्यांनी सांगितलं मला बाळ होणार आहे. तिच्या चेहऱ्याची लाली, तिचा आनंद लपत नव्हता. एकटीच हसत आकाशाकडे बघत होती. मला मात्र तिच्याकडे बघून काळजी वाटायला लागली. एवढीशी पोर, हिला काय समजत होतं आई? पण शरीराची पूर्ण वाढ देखील झाली नसेल. अगं पण तुम्हाला, तुझ्या नवऱ्याला लगेच नको होतं ना? मी थोडं चाचपडतच विचारलं होतं. ते आपल्या हातात नसतं मॅडम, ती निरागसपणे बोलली. ते देवाच्याच हातात असतं सगळं. माझी सासू तर लई खुश आहे बघा. काय बोलावं मला समजत नव्हतं. एवढीशी पोर आई होण्याच्या कल्पनेने हुरळून गेली होती. साडीचा कोपरा हातात गुंडाळत ती मनातल्या मनात हसत होती. माझ्या मनाला उगाचच बेचैन वाटत होतं. आपण काहीच करू शकत नाही. एवढासा त्या पोरीचा जीव. मी तशीच उठून निघाले होते. त्यानंतर मी पुण्याला परत आले होते. कधीतरी मला गुंजा आठवत होती. तिचे निरागस निष्पाप डोळे, कशी असेल. एकदा मी माझ्या नवऱ्याला फोनवर विचारलं होतं, ती जनावरं चरायला आणणारी मुलं येतात का हो? माझ्या नवऱ्याने एवढं कधीच लक्ष दिलं नव्हतं, म्हणून त्याने तो विषय तिथेच संपवला. 3-4 महिन्यानंतर मी पुन्हा बेळगावला आले होते. मला कधी एकदा गुंजाला भेटते असं झालं होतं. दुसऱ्याच दिवशी मी संध्याकाळ होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. जनावरांचा आवाज येताच मी धावत पळत बाहेर पोचले. ती 2 मुलं दिसली, परंतु गुंजा नव्हती. मला बघताच ती मुलं माझ्याकडे पळत आली. मॅडम कधी आलात? गुंजा तुमची लई वाट बघत होती. वाट बघत होती? म्हणजे ती काय माहेरी गेली का? मी विचारल्यावर दोन्ही मुलांनी नकारार्थी मान डोलावली.
मग कुठे आहे गुंजा? मी घाबरतच विचारलं. मॅडम, गुंजा देवाघरी गेली. काय? असं म्हणतच मी खाली बसले. अरे पण केव्हा? मला का नाही कळवलं? साहेबांना तरी सांगायचं. माझ्या प्रश्नांचा भडीमार चालला होता. ती मुलं गोंधळून निशब्द झाली होती. त्यांना कळत नव्हतं काय बोलावं. कुठे आहे गुंजाचं घर? मला घेऊन जाल का? हो म्हणत त्या मुलांनी मान डोलावली. उद्या सकाळी आम्ही येतो तुम्हाला न्यायला. ठीक आहे म्हणत मी जड पावलाने घरी परतले. माझं मन कशातच लागत नव्हतं. गुंजाचा गोंडस चेहरा माझ्या नजरेसमोरून जात नव्हता. मला जेवणाची देखील इच्छा नव्हती. माझ्या नवऱ्याने 1-2दा विचारलं देखील, बरं वाटत नाही का? प्रवासाने दमली असशील, आराम कर. नाही हो, तुम्हाला एकदा फोनवर विचारलं होतं मी, मुलं येतात का? तुम्हाला काही कळलं का? नाही, ती मुलं रोज येतात, त्यात काय विशेष? अहो त्यात एक मुलगी होती, ती आता नाही म्हणतात. अगं कुठेतरी बाहेर गेली असेल, येईल ना, त्यात काय एवढं? नाही हो, ती आता या जगातच नाही. ओ सो सॅड म्हणत माझा नवरा परत आपल्या फोनवर बिझी झाला होता. मला तर रडू यायचं बाकी होतं, पण त्याला कसं कळणार होतं? दुसऱ्याच दिवशी ती मुलं सकाळीच मला न्यायला आली होती. मी तर त्यांची वाटच बघत होते. मी जाऊन येते असं नवऱ्याला सांगून मी गडबडीने गाडी काढली होती. ती मुलं रस्ता दाखवत होती. साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरच त्यांची वस्ती होती. छोटं खेडच होतं ते. गुंजाच्या घरासमोर गाडी येताच तिचा नवरा बाहेर आला होता. साधारण 25-30 वर्षाचा असेल. आणदांडच वाटत होता, बुटकासा, तब्येतीने धष्टपुष्ट, मिशा राखलेला, डोळे थोडेसे तारटलेलेच वाटत होते. माझ्या जवळ आल्याबरोबर दारूचा एक भपकारा माझ्या चेहऱ्यावर आला होता. काय झालं मॅडम? या पोरांनी काही त्रास दिला का? गुंजा कशाने गेली? मी साचपडत विचारलं. ती होय, गेली ती. ते गरोदर पण नाही झेपलं. तो बेफिकीरपणे बोलत होता. म्हणजे काय झालं होतं तिला? मी विचारलं. माहीत नाही, 4था का 5वा महिना होता. घरात ती कामं तर करावीच लागतात ना. मग काय झालं कोण जाणे. पोटात दुखू लागलं होतं. एवढं बोलत होता तेवढ्यात त्याची आई आतून बाहेर आली. डोळ्याला पदर लावत लई गुणाची पोर म्हणून तिने सूर काढला होता. पण झालं तरी काय होतं? मी पुन्हा विचारलं. तिची सासू डोळे पुसतच म्हणाली, काय सांगू मॅडम, पोटात दुखतंय म्हटली म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेले होते. बरीच होती त्याआधी. डॉक्टर म्हणाली, अशा अवस्थेत नवऱ्याने काळजी घ्यायला हवी. वय खूपच लहान आहे, गर्भाला धक्का लागू शकतो. आता तुम्ही सांगा, या दारुड्या लेकाला मी किती सांगायचं आणि कसं सांगायचं? अशा अवस्थेत तिला माहेरी सोडून ये म्हटल्यावर त्याला बी तयार नव्हता. रोज दारू पिऊन यायचा. मी काय करावं? कामं करायची, ह्याला रोज जेवण करून खायला घालायची. आणि शेवटी नको तेच झालं बघा. त्या रात्री अंगावर धो धो जायला लागलं. पोरगी पांढरी फटफटीत पडली होती, पण या मुडद्याला त्याचं काही सुखदुःख नव्हतं. आणि शेवटी पहाटे पहाटे आई आई असं कळवळतच पोरगीने प्राण सोडला बघा. त्या शरीरात काय बी शिल्लक राहिलं नव्हतं. नुसता हाडांचा सापळा झाला होता. तुमची मात्र सारखी आठवण काढत होती. मॅडम यायला पाहिजेत म्हणत होती. काय नातं होतं तुमच्याबरोबर माहीत नाही. ही एक वही तुम्हाला द्यायला सांगितली होती. मी थरथरत्या हाताने ती वही घेतली. तिची निबंधाची वही. मोत्यांच्या अक्षरात नाव लिहिलेलं गुंजा. माझ्या डोळ्यातून पडणारे अश्रू त्या नावावर टप टप पडतच होते.